कल्पना करा तुम्ही गाडी चालवताय आणि वर 180 मीटर उंचीवर एक अथांग तलाव आहे. डोळ्यासमोर सह्याद्रीचा कातळ आणि पाठीमागे वेगाची ओढ. हे एखादं स्वप्न नाही तर प्रत्यक्षात उतरलेलं आधुनिक भारताचं इंजिनिअरिंग मिरॅकल आहे. मुंबई पुणे एक्सप्रेसवे भारताचा पहिला हायटेक मार्ग. पण गेली 20 वर्ष इथे काहीतरी अपूर्ण होतं. एक दुवा निखळलेला होता. आज तो दुवा सांधला गेलाय. महाराष्ट्राच्या वेगवान प्रगतीचा हा नवा मार्ग आता खुला झालाय. 1 मे महाराष्ट्र दिनी मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील मिसिंग लिंकचं लोकार्पण करण्यात आलंय आणि तो सर्वसामान्यांसाठी खुला झालाय. मुंबई आणि पुणे ही केवळ 2 शहरं नाहीयेत, तर ती आपल्या अर्थव्यवस्थेची 2 इंजिन आहेत. दररोज इथून हजारो गाड्या धावतात. पण खंडाळा लोणावळ्याचा घाट म्हणजे प्रवाशांच्या संयमाची परीक्षा. ती तीव्र वळणं, चढण आणि पावसाळ्यात होणारे अपघात यात मुंबई पुणेकरांचा तासनतास वेळ खर्च व्हायचा. ही समस्या आजची नाही तर एक्सप्रेसवे बांधला तेव्हापासूनची होती. कारण मध्ये उभा होता अजेय सह्याद्री. 45 मिनिटं ते 1 तास खाऊन टाकणारा हा 19 किलोमीटरचा वळणावळणाचा रस्ता आता इतिहास जमा होणार आहे. कारण 6,695 कोटी रुपये खर्चून उभारलेली 13.3 किलोमीटरची ही मिसिंग लिंक आता सज्ज झाली आहे. घाटातला अंधार संपला की समोर दिसतो एक विलोभनीय नजारा. आशियातला असा पहिलाच पूल जो इतक्या उंचीवर आणि रुंदीवर बांधला गेलाय. याची उंची 184 मीटर म्हणजेच एखाद्या 60 मजली इमारतीपेक्षाही उंच. दरीची खोली 125 मीटर. त्यात 120 पोलादी दोरखंड ज्याची चाचणी थेट डेन्मार्कमध्ये झाली आहे. ताशी 260 किलोमीटर वेगाने वारे वाहिले तरी या पुलाला धक्का लागणार नाही. प्रत्येक टप्पा 500 मेट्रिक टन वजनाचा आहे, पण या केबल्सनी हे ओझं लिलया पेललंय. तब्बल 8.9 किलोमीटर लांबीचा हा महाकाय बोगदा आशिया खंडातील सर्वात रुंद बोगद्यांपैकी हा एक आहे. इथली सगळ्यात थक्क करणारी गोष्ट म्हणजे आपण जेव्हा 3 किलोमीटर आत असतो तेव्हा आपल्या 180 मीटरवर लोणावळा लेक असतो. तलावाच्या खालून रस्ता काढण्याची ही किमया आपल्या भारतीय इंजिनियर्सनी करून दाखवली आहे. आता यामध्ये सुरक्षेसाठी कोणकोणत्या बाबी आहेत तर व्हेंटिलेशनसाठी 8 फूट व्यासाचे अजस्त्र फॅन्स जे आतला धूर आणि उकाडा बाहेर खेचून घेतात. SOS सिस्टम, दर 150 मीटरवर आणीबाणीच्या संपर्कासाठी मशिनरी आहेत. कनेक्टर्स, दर 300 मीटरवर एका बोगद्यातून दुसऱ्या बोगद्यात जाण्यासाठी एक्झिट पॉइंट्स आहेत. तसंच हायटेक CCTV आहे. तुमच्या प्रत्येक हालचालीवर कंट्रोल रूम मधून नजर राहणार आहे. हा प्रकल्प पूर्ण करणं सोपं नव्हतं. सुरुवातीला इथे रस्तेच नव्हते. मशिनरी नेण्यासाठी आधी 12 किलोमीटरचा रस्ता डोंगरातून कापावा लागला. वन विभागाची परवानगी, पाऊस, धुकं आणि ताशी 70 किलोमीटर वेगाने वाहणारे वारे या सगळ्यावर मात करत हे स्वप्न पूर्ण झाले. पुलावरून पुढे सरकलो की आपण पुन्हा सह्याद्रीच्या कुशीत शिरतो. हा 8.9 किलोमीटर लांबीचा बोगदा म्हणजे आधुनिक विज्ञानाचा चमत्कार आहे. बोगद्यात 3 किलोमीटर आत गेल्यावर आपण नेमके कुठे असतो तर लोणावळा लेकच्या 180 मीटर खाली. इंजिनियर्सनी कातळ फोडून पाण्याखालून हा रस्ता तयार केलाय. आता यामुळे काय होणार आहे तर प्रवास 30 मिनिटांनी कमी होणार आहे. हे जे अंतर होतं ते 6 किलोमीटरने कमी झालंय. दिलासादायक बातमी म्हणजे कोणताही अतिरिक्त टोल वाढणार नाहीये. कार, जीप आणि बसेसना प्रवेश आहे, मात्र ज्वलनशील पदार्थ वाहून नेणाऱ्या वाहनांना सुरक्षिततेसाठी सध्या बंदी आहे. काळ बदलतोय आणि गरजाही. जुन्या घाटातल्या आठवणी आपण विसरणार नाहीच, पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात घेतलेली ही तंत्रज्ञानाची भरारी महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारी आहे. मुंबई पुणे आता केवळ 1.5 ते 2.25 तासांच्या अंतरावर आलंय. प्रगतीचा हा नवा मार्ग सुरक्षित प्रवासाची नवी खात्री घेऊन आला. चला तर मग या मिसिंग लिंक वरून वेगाचा नवा अनुभव घेऊ.